नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाची फवारणी यामध्ये करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण तण नियंत्रण करण्यासाठी नेमकं कोणत्या तणनाशकाचा वापर या ठिकाणी करत आहोत, त्यामध्ये घटक कोणता आहे, सोबतच या तणनाशकाची बाजारामध्ये किंमत किती आहे, अशी संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शेतकरी मित्रांनो, यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे आपल्याला शेतीची कामे त्या ठिकाणी करता आली नाही किंवा कापूस पिकामध्ये आंतरमशागत त्या ठिकाणी करता आली नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तणांचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तर शेतकरी मित्रांनो, तणांचे 100% नियंत्रण मिळवण्यासाठी आपण आपल्या कापूस पिकामध्ये जेयू कंपनीचे गुलनाइट या तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी करत आहोत। याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला ग्लुफोसोनाइट अमोनियम 13.5% हा घटक प्रामुख्याने जेयू कंपनीच्या गुलनाइट या तणनाशकामध्ये पाहायला मिळते। शेतकरी मित्रांनो, हाच घटक आपल्याला यूपीएल कंपनीच्या स्वीप पॉवरमध्ये सुद्धा पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या तणनाशकाची फवारणी या ठिकाणी कापूस पिकामध्ये किंवा इतर पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी करत आहे। शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण 15 लिटर पंपासाठी 60 ते 80 मिली करू शकता। आपल्या तणांची साईज हे किती आहे याच्यावर आपले प्रमाण त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरते। जर आपले कापूस पिकामध्ये तणांची साईज जर कमी असेल तर आपण 60 मिली सुद्धा करू शकता किंवा मोठ्या प्रमाणामध्ये तण झाले असेल तर आपण 80 मिलीपर्यंत आपल्या कापूस पिकामध्ये या तणनाशकाची फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्या कापूस पिकावर किंवा इतर पिकावर त्या ठिकाणी उडू न देण्याची काळजी या ठिकाणी करणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या कापूस पिकाच्या तणनाशकामध्ये युरियाचा वापर करणे त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरते। तर एका 15 लिटरच्या पंपासाठी आपण 100 ग्रॅम जर युरिया या ग्लुफोसोनाइट अमोनियम या घटकासोबत जर वापरला तर आपल्याला जबरदस्त रिझल्ट तणांचे नियंत्रण झालेले पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या कापूस पिकामध्ये या तणनाशकाची फवारणी करत असताना आपल्या कापूस पिकामध्ये काळजीपूर्वक फवारणी करणे गरजेचे आहे। कारण जर या कापूस पिकावर या तणनाशकाचा स्पर्श झाला तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाचे पाने हे जळलेले पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या घटक असलेल्या तणनाशकाची आपण जर आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी केली तर आपल्याला कापूस पीक हे पिवळे न पडले दिसून येईल। शेतकरी मित्रांनो, इतर कोणत्याही तणनाशकाची फवारणी जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये केली तर आपल्याला कापूस पीक काहीसे पिवळे पडलेले त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे किंवा वाढ त्या ठिकाणी थांबलेली पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, याची बाजारात जर आपण किंमत पाहिली तर आपल्याला वेगवेगळ्या बाजारामध्ये वेगवेगळी किंमत त्या ठिकाणी पाहायला मिळते। सरासरी किमतीचा जर विचार केला तर आपल्याला 500 ते 600 रुपये लिटर या ग्लुफोसोनाइट अमोनियम या घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचं तणनाशक त्या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल। शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।